ही जी बेसन बर्फी आहे ही वरून अशी कडक होते आणि आतल्या बाजूनी अगदी सॉफ्ट असते आणि खूप छान क्रीमी अशी ही बेसन बर्फी होते. तोंडात ठेवताच विरघळते. पण यंदा दिवाळीला ही बेसन बर्फी नक्की करून बघा. नमस्कार. दिवाळीच्या ह्या स्पेशल एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण करणार आहोत बेसन बर्फी. दिवाळीला नेहमीच आपण बेसनाचे लाडू करतो आणि मी जवळपास 5 ते 6 प्रकारचे लाडू ऑलरेडी आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये दाखवलेले आहेत. रव्याचे, रवा आणि खोबरं मिक्स करून लाडू दाखवलेले आहेत, रवा गव्याचे दाखवलेत, बेसनचे दाखवलेत, बेसन बुंदीचे दाखवलेले आहेत, सगळ्या राघवदास दाखवलेला आहे, सगळ्या प्रकारचे लाडू झालेले आहेत. तर बेसनापासून आपण बर्फी सुद्धा म्हणजे मैसूर पाक सुद्धा दाखवलेला आहे. म्हटलं चला आज तुम्हाला ह्या दिवाळीला काहीतरी वेगळी रेसिपी म्हणजेच बेसन बर्फी दाखवूया. करायलाही सोपी आहे. प्रमाण अचूक असेल तर ही बर्फी अजिबात चुकत नाही. मी ज्या प्रमाणात तुम्हाला आज दाखवणार आहे त्या प्रमाणात तुम्ही पहिल्यांदा करून बघा. गॅरंटी सांगते ही बर्फी एक नंबरच होणार. झाल्यानंतर तुम्ही माझं नक्की नाव काढणार की प्राजक्तानी सांगितलेली ही बर्फी एक नंबर होते. कशी करायची चला बघूयात. च्या घरात जी एक वाटी असेल त्या वाटीनीच प्रमाण घ्यायचं आहे. इथं बघा मी बेसन घेतलंय 1 वाटी. ह्याचं सगळ्या वाटीचं प्रमाण 1 आहे. म्हणजे 1 वाटी बेसन, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर. म्हणजे लक्षात ठेवायला फार अवघड नाही. फक्त काय करायचं, बेसन जेव्हा घेता तेव्हा चाळून बेसन घ्यायचं आणि मग ह्याला गच्च दाबून भरायचं. नाहीतर काय होतं, बेसन हलकं असतं, वरचेवर भरलं तर ती अख्खी वाटी होत नाही. त्यामुळे गच्च दाबून भरायचं. म्हणजे प्रॉपर 1 वाटी तूप असं 1 वाटी आणि साखर ही 1 वाटी. मोठी कढई घ्या आणि त्याच्यामध्ये पहिला तूप जे आहे ते आपण पातळ करून घ्यायचं आहे. हे सगळं तूप लागणार आपल्याला आणि हे पूर्ण पातळ करून घ्यायचं. हे तूप असं वितळलं की मग ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस जो आहे तो मीडियम आणि हाय आणि लो असं मॅनेज करत करायचं आहे. एक लक्षात ठेवून घ्या, जेव्हा आपण मिठाई बनवतो किंवा बेसन रवा, आता दिवाळीच्या सीझन मध्ये आपण हे लाडूचे प्रकार वगैरे करणार, तेव्हा बेसन रवा जेव्हा आपण भाजतो त्यावेळेला ही महत्वाची टिप लक्षात ठेवा, गॅस मॅनेज करता आला पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण गॅस मोठा ठेवतो, अरे गरम होतच नाही, गरम, आणि तेवढ्यातच आपला रवा करपतो किंवा बेसन करपतं. त्यामुळे काय करायचं, गॅस मीडियम हाय आणि लो ह्यामध्ये मॅनेज करायचं. जरा गरम वाटलं की लगेच मीडियम वर करून ठेवायचं, सेफ प्ले करायचा. आता हे बघा, हे बेसन जे आहे ते पूर्णपणे ह्या तुपामध्ये मिक्स करून याला छान आपल्याला भाजून घ्यायचंय. म्हणजे छान खमंग असा वास आला पाहिजे. थोडं गुलाबी सारखं हे ब्राउनिश गुलाबी, हलकं गुलाबी हलकं ब्राउनिश असं झालं की मग आपण ह्याला पुढची प्रोसेस करायची. आता माझ्या मुलांनी प्रश्न विचारला की गुलाबी कसं होतंय, ब्राऊन कसं होते, दोन्ही वेगवेगळे कलर आहेत आणि तू असं कसं सांगतेस. तर कसं असतं ना की आपण जेव्हा असा काही पदार्थ बनवतो, आता हे हळद कलर म्हणजे बेसन हा हळदी कलरचा आहे, पिवळा कलर आहे, तो खूप जास्त डार्क ब्राऊन करायचा नाहीये, म्हणून खूप ब्राऊन असंही म्हणता येत नाही, आणि हलकाच गुलाबी हलकाच ब्राऊन कलर करायचा आहे. तर म्हणून मी म्हटलं गुलाबी. तर गुलाबी म्हणजे अगदी गुलाब पिंक कलर असा नाही होणार, थोडासा स्लाइट गुलाबी कलर येणार. इथं बघा, बेसन हे भाजायला जरासा वेळ लागतो, पण मीडियम गॅसवर करा, हाय फ्लेमवर करू नका, कारण लगेच करपतं बेसन. आणि तूप कसं असतं की तूप जरा जरी हाय फ्लेम असेल तर तूप लगेच करपतं आणि मग त्याचा एक असा तुपाचा करपलेला वास येतो. त्यामुळे मीडियम गॅसवरती केलेलं कधीही बरं. हे छान होऊ दे. आता आपलं बेसन भाजतंय तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्या. ट्रेला तूप लावून घ्या आणि इथं मी हे गुलाबाच्या पाकळ्या, माझ्या घरातल्या गार्डन मधल्याच गुलाबाची पाकळ्या मी अगदी सावलीतच वाळवलेल्या आहेत, त्या थोड्याशा आपण ह्याच्यावरती असं स्प्रेड करून घेऊया. फार नाही घालायचं, अगदी हलकेच. आणि बदामाचे काप, हे ड्राय रोस्ट केलेत बदाम मी, आणि मग ह्याचे असे छान स्लाइस करून घेतलेत.
तूप लावल्यामुळे काय होतं, हे चिकटतं व्यवस्थित ह्याला. हे असं पातळ सारखं होतं. आपल्याला वाटतं की अरे त्याची बर्फी कशी होईल, असं नाही होत. हे पातळ जरी झालं तर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये साखर घालू तेव्हा हे पुन्हा घट्ट होऊन येतं. आता इथं बघा हलकाच गुलाबी कलर वरती येत आहे. तुम्हाला माझ्या या शूटिंगच्या लाईट मध्ये किती दिसतो मला माहित नाही, पण वरती तुम्ही बघू शकता हलकाच गुलाबी कलर यायला सुरुवात झाली आहे. माझ्या मुलाला दिसतो का गुलाबी कलर? दिसायलाय ना? हा. आता हा हलकाच ब्राऊन कलर होत येईल थोडासा, मग आपण काढूया. जवळपास एक 7 मिनिटं झालेली आहेत आणि ह्याला एक इतका सुंदर सुगंध येतोय बेसन आणि तुपाचा, बेसन तुपात भाजलेला. आणि हा कलर जो आहे तो अगदी लाईट कलर ब्राऊन गुलाबी पिंक असा झालेला आहे. आता आपण काय करायचं, गॅस बंद करूया. ह्याला खूप जास्त काळपट करायचं नाहीये, कारण पुढच्या प्रोसेसमध्ये पण हे अजूनही भाजलं जाणार आहे. तर हे आता आपण बाजूला काढून ठेवूया असंच गरम. 1 वाटी साखर आणि अगदी नावाला पाव वाटीपेक्षा थोडं चढ पाणी. हे कशासाठी माहितीये? आपण पाणी घालायचं फक्त साखर वितळण्यासाठी, नाहीतर तशी काही गरज नाहीये. हा, गॅस चालूच आहे आणि तशी काही गरज नाहीये आपल्याला पाणी जास्त घालायची. काय होतं, साखर डायरेक्ट आपण घातली तर ती कॅरमल व्हायला लागते आणि आपल्याला कॅरमलाइज नकोय. आपल्याला 1 तारी पाक हवाय. 1 तारीपेक्षा जरा जास्त झाला तर चालेल, पण खूप जास्त नको. 1 तारी परफेक्ट. म्हणून ती साखर वितळण्यासाठी 1 पाव वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि आता आपण पाक करून घेऊया. बरेच लोक काय करतात माहितीये, मिठाईवाले वगैरे याच्यामध्ये खायचा कलर घालतात. तर मला ना खायचा कलर खरंच अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा आपली बर्फी जी आहे ती थोडीशी पिवळट दिसली तरी चालेल, पण खायचा कलर घालून ते टेम्पररी छान दिसतंय म्हणून आपल्या आरोग्याबरोबर आपण खेळणं अजिबात योग्य नाही. मी काय करते, केसर घालते. केसर सुद्धा नाही घातलं तरी चालेल, ह्याच्याने सुद्धा काय असा फारसा खूप भारी कलर येतो अशातला प्रकार नाहीये. पण केसर घालते आणि वेलदोड्याची पूड चवीपुरता. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून 1 तारी पाक करून घेऊया. एक्झॅक्टली 7 ते 9 मिनिटाच्या मधोमध हा पाक तयार होतो. आता तुम्हाला साधारणतः या ह्याच्यातून सुद्धा दिसेल, हे बघा, हा जेव्हा पडतो होत आलेला आहे तेव्हा ह्याची अशी तार तयार व्हायला चालू होते बघा, आणि तो जम्प करून परत वर जातो. हे बघा, हे बघा, इथं दिसते जवळपास. हा, असं म्हणजे साधारण तो होत आलेला आहे. आता आपण ह्याला टेस्ट करू की बाबा पाक 1 तारी झालाय की नाही. अजून जरासं व्हायचंय. ही अशी तार जी आहे ना ती, हे बघा, ही अशी खेचली की अशी थांबली पाहिजे, अशी पडता कामा नये. म्हणजे 1 तारी. अजून 1 तार व्हायची. अजून 1 मिनिट लागेल. 1 मिनिटात आपला हा 1 तारी पाक तयार होईल. आता साधारण आपला हा 1 तारी पाक झालेला आहे. हा अशी तार आली पाहिजे, न तुटता ती वर गेली पाहिजे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे गरमच आहे अजून, तेव्हा हे पटकन ह्याच्यामध्ये हा सगळा पाक ओतायचा आणि पटापट ह्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघाल हे कसं घट्ट होत येते. हे तूप, बेसन आणि हा पाक. माझा हात किती जड होत आलाय बघा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असं फास्ट फिरवायचं. आणि आता हा ट्रे घ्यायचा, या ट्रे मध्ये हे मिश्रण ओतायचं. हे पसरवायला पाहिजे फास्ट मध्ये. आणि ह्या चमच्यानेच ह्याला असं प्लेन करून घ्यायचं.
म्हणजे आपल्याला वड्या पडायला इझी जातं. हे बघा असं. गच्च करायचं छान. आता ह्याच्यावरती पण आपण थोडे बदामाचे काप घालू, थोड्या गुलाबाच्या पाकळ्या. हे सगळे माझे घरचेच गुलाब आहेत. हे मी ना घरातल्या घरात ड्राय करून ठेवते, म्हणजे असं कोणतीही मिठाई वगैरे करताना विकत आणायची गरज नाही. आणि आता काय करायचं, आपल्याला हवी तशी वडी आपण आत्ताच आखून ठेवायची. कारण एकदा घट्ट झालं की ते तेवढं इझी नाहीये कापायचं. आता याला 2 तास थंड व्हायला ठेवून देऊ. साधारण तास दीड तास झालेला आहे. आपलं शूटिंग सुरू आहे. मला 2-3 तास थांबायला शक्य नाही, कारण माझ्या रेसिपीज आता लागोपाठ सुरूच असतील. तर जवळपास तास दीड तास झालेला आहे. बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आणि आपली ही जी बेसन बर्फी आहे ती कशी झाली आहे बघूया. आता इथं काय करायचं, असं साधारण पातळ असं उलातनं किंवा सराटा, आमच्या इथे काय लाता म्हणतो तो घ्यायचा आणि असा ह्याला खालून थोडा पुश करायचं आणि हे असं काढायचं. आता हे साईडचे जे असतात ना वड्या, त्या थोड्याशा ओबडदोबड होतात. पण ह्या सेंटरच्या ज्या आहेत, हे बघा किती छान ही वडी अशी निघते बघा. हे बघा ही अशी. आता ह्याची जी पाट आहे ती दाखवते. हे बघा, आपण जे खालच्या बाजूनी बदाम आणि गुलाब लावलेला, तर हा भाग सुद्धा तुम्ही बघा किती छान चकचकीत असा झालेला आहे. ही जी बेसन बर्फी आहे ही वरून अशी कडक होते आणि आतल्या बाजूनी अगदी सॉफ्ट असते आणि खूप छान क्रीमी अशी ही बेसन बर्फी होते. तोंडात ठेवताच विरघळते. ही बेसन बर्फी करायला अगदी सोपी आहे आणि परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला दाखवलेली आहे, परफेक्ट मेजरमेंटमध्ये. ही बर्फी मस्ट ट्राय रेसिपी आहे. ह्या दिवाळीला नक्की करून बघा, ही आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज. हॅपी दिवाळी.